कोल्हापुरातील कागल तालुक्यामध्ये नानीबाई चिखलीमध्ये स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। या घटनेमध्ये मीटर संपूर्णपणे जळून खाक झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। राज्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वाढीव वीज बिल आणि वीज पुरवठ्याच्या भीतीबरोबरच आता स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेचाही मुद्दा ऐरणीवर आला असून गावातनं स्मार्ट मीटर हटवण्याची मागणी जोर धरू लागली। स्मार्ट मीटरनं अचानक पेट घेतला कोल्हापुरातली ही संपूर्ण घटना। यामुळे स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्मार्ट मीटर फ्रंट साइड कोणती आहे? स्मार्ट मीटर आहे आई शपथ ओळखना वगैरे नवीन आधी स्मार्ट मीटर मध्ये जास्त बिल येत आहे, वाढीव बिल येत आहे, वीज पुरवठ्याचा धोका संभवतो अशा तक्रारी येत असताना आता मीटरला लागल्यामुळे या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरहून रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। रणजित, धक्कादायक घटना आहे ही, नेमकं काय घडलं होतं आणि यानंतर अधिकाऱ्यांनी नेमकी काय पावलं उचलली तिथल्या? स्मार्ट मीटर जिल्ह्यामध्ये गेली महिनाभर अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी वेग आलेला आहे। नागरिकांची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीने करतर ही स्मार्ट मीटर बसवली जात आहेत। कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं हे 1 महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवण्यात आलं होतं। मात्र काल अचानक या स्मार्ट मीटरला आग लागली आणि हे संपूर्ण स्मार्ट मीटर जळून खाक झालेलं आहे। मीटरला आणि तेही नवीन मीटरला आग लागल्यामुळे स्थानिक ठिकाणी थोडी घबराट झाली। मात्र याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी येऊन पाहणी केली। त्यांचं म्हणणं आहे की हा तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे ही आग लागलेली आहे। त्वरित ते मीटर काढून दुसरं मीटर तात्पुरतं बसवलेलं आहे। मात्र स्मार्ट मीटरचा राज्यामध्ये गवगवा सुरू असतानाच राज्यात पहिल्यांदाच अशी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।